अशोक पाटील निलंगेकर हे नाराज आहेत अशा पद्धतीचं चित्र उभा केलं जातं. नाराज आहेत तुम्ही पक्षात असेल किंवा इतर नेत्यांवर? निष्ठा हा प्रकार फार महत्त्वाचा आहे पक्षामध्ये. आज ना उद्या संधी अनेक मी काय पक्षावर नाराज नव्हतो. पक्षाचा मान ठेवला, माघार घेतली आणि म्हणून निष्ठेला जी महत्त्व आहे. पण प्रत्येक नेत्याला वाटतं की मला लगेच झटपट जे आज बटन दाबलं की सगळ्याच गोष्टी मिळावं. लोकांपर्यंत येत नाही. मात्र पक्ष मात्र तुमच्यावर जबाबदारी देतो. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, नेत्याची निवडणूक नाही. काँग्रेसमध्ये तसे काही बंडाळे यावेळेस आहे का? का ताकदीनं सगळे नेते मिळून एकत्रित निवडणूक? तर बहुमत आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच बहुमत यावेळेस मिळेल. महानगरपालिकेनंतर वंचित फॅक्टर आणि काँग्रेस एकत्र आल्यानंतर थोडंसं वातावरण बदललंय असं वाटतंय तुम्हाला? काँग्रेसमध्ये काही कुणावर एकमेकांमध्ये नाराजीचं काही आहे का? का सगळं व्यवस्थित चाललंय? ते की माझ्या चेहऱ्यावर नाराजी आहे म्हणून. जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि माझ्यासोबत आहेत निलंग्याचे आणि महाराष्ट्राचे काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर. नमस्कार सर. नमस्कार. ही निवडणूक किती महत्वाची आहे असं तुम्हाला वाटतंय? महानगरपालिकेमध्ये आहे ती एकल हाती सत्ता जी आहे ते काँग्रेसला मिळालेली आहे. निश्चितच मी तुम्हाला सांगतो की आपण जो प्रश्न विचारला, मी गेल्या 35 वर्षापासून मी राजकारणात आहे. माझे वडील स्वर्गीय निलंगेकर साहेब हे आपले सगळे पूर्ण महाराष्ट्र ओळखते. निष्ठा हा प्रकार फार महत्त्वाचा आहे पक्षामध्ये. आज ना उद्या संधी अनेकाला मिळते, आपण काम करत राहायचं. ते ज्वलंत उदाहरण निलंगेकर साहेब 1985 मध्ये कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना सुद्धा राजीवजी गांधींनी त्यांना मुख्यमंत्री केलं. आणि मलाही कालच्या विधानसभेमध्ये पक्षाने तिकीट नाकारलं. मी काय पक्षावर नाराज नव्हतो. पक्षाचा मान ठेवला, माघार घेतली आणि लगेच मला उपाध्यक्ष प्रदेशवरती त्यांनी घेतले. मी सरचिटणीस होतो पण उपाध्यक्ष केलं. म्हणजे कुठंतरी आपण विश्वासानं वागलं तर निश्चितच पक्ष त्या ठिकाणी 100% विचार करते. आणि म्हणून निष्ठेला जी महत्त्व आहे. आता काय झालंय सध्याच्या या धावपळीच्या कलियुगामध्ये, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक आणि रात्री वेगळंच बोलतात. सध्या मी कोणावर आरोप करणार नाही, पण प्रत्येक नेत्याला वाटतं की मला लगेच झटपट जे आज बटन दाबलं की सगळ्याच गोष्टी मिळावं. मी त्या भावनेचा नाही. ठीक आहे. काळ अनेक वेळा जे आहे ते मोठ्या मंचांवरती, प्रचारांमध्ये तुम्ही काम करताय हे लोकांपर्यंत येत नाही. मात्र पक्ष मात्र तुमच्यावर जबाबदारी देतो. नाही बरोबर. काम असल्याशिवाय कसं आहे, पक्ष जुना आहे. 100 आता 38 वर्ष झाले पक्षाला. पक्षाला माहिती आहे की हे फॅमिली किंवा जे अनेक वर्षापासून जे पक्षाला साठी काम केलेलं आहे. साहेब स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांचा आदर्श हा पूर्ण निलंगा तालुकाच नव्हे महाराष्ट्र घेते. आणि त्या आदर्शाच्या पोटी मी म्हणा पुढचे अनेक वर्ष म्हणजे मागच्या अनेक वर्षापासून काम करत असताना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतोय. मग जिल्हा परिषदेची काय स्थिती असणार? या वर्षीची जिल्हा परिषद किती महत्वाची आहे असं तुम्हाला वाटतं? नाही 100% महत्त्वाचं आहे कारण ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, नेत्याची निवडणूक नाही. कार्यकर्ता सक्षम झाला तर उद्या नेते सक्षम होतात, पक्ष सक्षम होतोय. म्हणून आत्ता जे कळलंय की बाबा अनेक वर्षापासून नुसतं आश्वासनाचा भडीमार जे जनतेवर होतोय. जनता आता वैतागली आहे. जनता सुप्त अवस्थेत ते मशीनच्या द्वारे किंवा मतपेटीतून ते त्यांचा रोष त्या ठिकाणी व्यक्त करणार मला खात्री आहे यावेळेस. मला सांगा की महानगरपालिका निवडणुकीमध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये बंडाळी पाहायला मिळाली आणि याचा थेट फटका पक्षाला पाहायला मिळाला. काँग्रेसमध्ये तसे काही बंडाळे यावेळेस आहे का? का ताकदीनं सगळे नेते मिळून एकत्रित निवडणूक? बिलकुल सगळ्यांना विचार-विनिमय करून पक्षश्रेष्ठीनं संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे एकजुटीचं हे माध्यम हे जनतेच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याचा इफेक्ट येणाऱ्या उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती होणार. मी आत्ता बोलणार नाही, 7 तारखेच्या नंतर बोलतो या विषयावर. अशोक पाटील निलंगेकर हे नाराज आहेत अशा पद्धतीचं चित्र उभा केलं जातं. नाराज आहेत तुम्ही पक्षात असेल किंवा इतर नेत्यांवर? नाही, बिलकुल नाही. कसं आहे, आमचा स्वभाव असा आहे, आम्ही शांत स्वभावाचे आहेत. आता आक्रमक म्हणलं तर कशासाठी? मुद्द्यावर आम्ही बोलतो. वायफळ कुठल्या तरी गोष्टीचा भावनेचा आधार घेऊन आम्ही बोलत नाही. आम्ही काम करून दाखवतो आणि सध्या जनता सुद्धा
ची पावती बोलून दाखवत नाही, पण मताद्वारे त्या ठिकाणी देते ते. निलंग्याचा जो निकाल लागला यामध्ये देखील 8 जागा मिळाल्याचं पाहायला मिळालं. अगदी 2000च्या फरकानं जे आहे ते इतका फरक जो यावेळेस पाहायला मिळाला. मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस मोठ्या संख्येनं जे आहे ते उमेदवार निवडून आणण्यात देखील तुम्हाला यश आल्याचं पाहायला मिळालं. नाही, थोडं काही चुका झाल्या असतील मी असं म्हणणार नाही. पक्षांतर्गत असेल किंवा असेल का आम्ही कुठेतरी कमी पडलो असं म्हणायला हरकत नाही. पण ह्याचा अर्थ असं नाही की ह्या पक्षाला काहीच असं मागच्या नगर परिषदमध्ये फक्त 2च जागा होत्या. ते 2चे 8 झालेले आहेत. आणि 8 जागा अशा होत्या की ते 30 ते 40 मताच्या फरकानं आमचा पराभव झाला. काही छोट्या मोठ्या चुकामुळे झाल्या असतील. पण ते आता आमच्या लक्षात आलं, त्याची पुनरावृत्ती आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती होणार नाही. जिल्हा परिषदेमध्ये आहेत आपण पाहताय की 59 जागा आहेत. यामध्ये कशा पद्धतीची यावर्षीची निवडणूक असणार आहे ना? कशा पद्धतीने आणि काँग्रेसला किती मग जागा मिळतील असं वाटतं तुम्हाला? नाही, स्पष्ट बहुमत मिळेल मी तुम्हाला या ठिकाणी गॅरंटी देतो. मी जिल्ह्याच्या ऐवजी मी माझ्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये बोलतोय की आमच्याकडे 15 गट आहेत आणि 30 गण आहेत. आमची अशी अपेक्षा आहे की 15 पैकी 12-13 तरी सहज आम्ही त्या ठिकाणी गटाच्या माध्यमातून आणू शकतो. आणि तिन्ही पंचायत समिती निलंगा असेल, शिरवानपाळ असेल, देवणी असेल, तिथं बहुमत आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच बहुमत यावेळेस मिळेल. महानगरपालिकेनंतर वंचित फॅक्टर आणि काँग्रेस एकत्र आल्यानंतर थोडंसं वातावरण बदललंय असं वाटतंय तुम्हाला जिल्ह्यात? हां, निश्चितच बदलला असेल. आता इथं सुद्धा आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्यांच्यासोबत आहोत. आमच्या जे पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिलेला आहे की वंचित असेल किंवा किंवा स्थानिक पातळीवरती, जिल्हा पातळीवरती महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे शिवसेना उभाटा गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, वंचित सोबत आहे, शेतकरी संघटना सोबत आहे, राजू शेट्टी गट, त्यांनाही आपण एक जागा सोडलेली आहे, ती माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये. म्हणून या सगळ्या गोष्टीचा परिणाम होणार असेल. मला हे सांगा की किती जागावरती तुम्ही आश्वस्त आहात की इतक्या जागा निवडून येऊ शकतील? पुन्हा एकदा विचार. नाही, आता मी तुम्हाला स्पष्ट बहुमत येणार हे मी तुम्हाला शब्द देतोय. मी हे आकडेवारीचा खेळ नाही, बहुमताचा खेळ आहे. मला आणखीन एक सांगा की ज्या पद्धतीने निवडणुका भाजप लढतंय, लाडकी बहीण असेल किंवा किसान सन्मान योजना आम्ही दिल्या अशा पद्धतीने सांगतोय, हे सगळे मुद्दे महत्वाचे असणार आहे त्या निवडणुकांमध्ये? नाही, सुरुवातीला होतं लोक भावनिक झाले, पण आज जे परिस्थिती आहे लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये, हरकत नाही, योजना चांगली आहे, आमचा विरोध नाही, पण तुम्ही इतर घटकाला सुद्धा सोडून केवळ त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करता. आज लोकांना विकास पाहिजे, स्थानिक पातळीवरती त्यांच्या काय गरजा आहेत. आज मी तुम्हाला आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शेतमजुराचे प्रश्न असतील. विशेषतः ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती ही शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याची, शेतमजुराच्या जिव्हाळ्याची निवडणूक आहे. मग त्यांच्या प्रश्नावरती सुद्धा अधिक भर देणं आवश्यक आहे, ते हे सरकार करत नाही. काँग्रेसमध्ये काही कुणावर एकमेकांमध्ये नाराजीचं काही आहे का? का सगळं व्यवस्थित चाललंय? तुम्हाला वाटतं की माझ्या चेहऱ्यावर नाराजी आहे म्हणून? मी तुम्हाला म्हणलं की पक्ष आहे आणि पक्ष मोठा असल्यामुळं थोडं बहुत अंतर्गत मतभेद असू शकतील, पण आम्ही बसल्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी आम्ही सोडवलेलं आहे. मग त्याच्याबद्दल दुमत नाही. हे होते अशोक पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठली नाराजी नाही. त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपलं बहुमत येईल अशा पद्धतीचं त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यामुळं ही निवडणूक रंगतदार होणार हे स्पष्ट झालेलं आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याचा फायदा थेट महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळाला आणि तोच पॅटर्न जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.